हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर MPSC या यूट्यूब चॅनलवरती. तर नुकतेच पार पडलेल्या ग्रुप बीचा पेपर यामध्ये काही इकॉनॉमिक्स या विषयाचे 15 प्रश्न आलेले होते. या 15 प्रश्नांना कशा पद्धतीने आपण टॅकल करायला पाहिजे होतं आणि कोणते प्रश्न आपण स्किप करायला पाहिजे होते याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे ह्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा ही करणार आहोत. तर बघूयात एक एक क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन बघा, हा जो आहे हा माझ्याकडे सी सेट आहे. तर याच्यामध्ये जी प्रश्न होती इकॉनॉमिक्सची ते 21 या प्रश्नापासून सुरुवात झालेली होती. तर बघूयात पहिला प्रश्न. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे? तर हा प्रश्न जो आहे हा लॉजिक वरती सुटणार होता. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतरण म्हणजे बर्थ रेट, डेथ रेट अँड मायग्रेशन ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सतत बदलणाऱ्या आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे हे ऑप्शन नंबर 3 हे आहे. पुढचा बघूयात क्वेश्चन्स. 22वा क्वेश्चन बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. आता या ठिकाणी योग्य क्रम लावायचा आपल्याला सर्वात श्रीमंत देशांचा. आपल्याला माहिती आहे की अमेरिका 1 नंबरवरती आहे. बरोबर, अमेरिका 1 नंबरवरती आहे म्हणजे 2 जे ऑप्शन आहे ते इलिमिनेट या ठिकाणी होता. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी इलिमिनेट होता. आपल्याला हे पण माहिती आहे की भारत हा 5 नंबरवरती आहे. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ती ऑप्शन नंबर 4 हे आहे. आता या ठिकाणी अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 23वा क्वेश्चन बघा, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा डॅश डॅशशी संबंधित आहे. तर हा जो अहवाल आहे हा अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा या विषयाशी संबंधित आहे. आता हा जो प्रश्न होता हा फॅक्च्युअल होता की आपल्याला माहिती पाहिजे होतं की डॉक्टर विजय केळकर ही समिती टॅक्स रिलेटेड आहे. तर त्याच्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 24वा प्रश्न बघा, डॅश डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना मांडण्यात आली. आता या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 हे आहे. तर बघा, मानव विकास अहवाल हा 2010 मध्ये लागू केला होता आणि मानव विकास अहवाल हा 1997 मध्ये आला होता. हा अहवाल जो आला होता हा 1997 मध्ये आला होता आणि हा प्रत्यक्ष सुरुवात याची 2010 पासून सुरू झाली. ओके, म्हणून या प्रश्नाचं आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 3 ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 25वा क्वेश्चन बघा, स्टेटमेंट दिलेले आहेत. बघूयात एक एक स्टेटमेंट. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. बरोबर, जीएनपी पेक्षा NNP हे कमी असते. कारण की जीएनपी मध्ये आपण डिप्रिशिएशन म्हणजे घसारा हा मायनस करत असतो. म्हणून NNP हे नेहमीच कमी असते जीएनपी पेक्षा. ओके, दुसरा स्टेटमेंट बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. बरोबर, असतो. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. बरोबर, बोथ आर म्हणजे जे काही दोघं स्टेटमेंट आहे बोथ आर करेक्ट. आपण या ठिकाणी A and B या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता या ठिकाणी जे स्टेटमेंट अ आहे त्याचं स्पष्टीकरण स्टेटमेंट बी मध्ये दिलेलं आहे. आपण जर व्यवस्थित या ठिकाणी बघितलं तर आपल्याला लगेच कळणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 26 नंबरचा प्रश्न बघा, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता हा जो प्रश्न हा बजेटवरती विचारलेला आहे. हा प्रश्न आपण स्किप करायला पाहिजे होता. तरी पण आपण या प्रश्नाचा आन्सर अ आणि ब हे दिलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे हा 2023-24चा ज्या बजेट सादर केला होता त्याबद्दल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 27 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाहीत? आता आपल्याला माहिती आहे की फॉरेक्स ट्रेडिंग ही इंडियामध्ये बॅन आहे. म्हणून फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ या ठिकाणी अधिकृत व्यासपीठ नाहीत. ओके, ह्या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 हे आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. 28 नंबरचा क्वेश्चन बघूयात मित्रांनो. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? आता या ठिकाणी बघा आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत. कर्ज वाटप करणे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे,
कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे आणि स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. आता या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 म्हणजे फक्त क हे बरोबर आहे. म्हणजे काय, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. आता या ठिकाणी जर विचार केला तर स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे हे तर येणारच नाही, त्याचबरोबर कर्ज वाटप करणे हे पण नाही येणार, आणि ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. आता ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे हे पण नाही येणार, म्हणजे रुरल इंडस्ट्रियलायझेशन करणे. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे फक्त क. ओके, नेक्स्ट बघूयात 29 नंबरचा क्वेश्चन बघूयात. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. आता या ठिकाणी पण आपल्याला बजेटवरती हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, स्टेटमेंट दिलेले आहेत की भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो, बरोबर आहे. त्याचबरोबर स्टेटमेंट ब, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट पण दर्शवतो, बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट पण दर्शवतो, बरोबर आहे. आणि भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज हा परिणामकारक महसूल तूट दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे वरीलपैकी सर्व. या ठिकाणी जमा खर्च दर्शवतो, राजकोषी तूट पण दर्शवतो, प्राथमिक तूट पण दर्शवतो आणि महसुली तूट पण दर्शवत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे ऑल ऑफ द अबो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 30 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी जोड्या लावायचा एकदम इझी क्वेश्चन होता. आपल्याला माहिती आहे की हरित क्रांती म्हणजे आपण ग्रीन रिव्हॉल्युशन हे अन्नधान्य या संबंधित आहे. अ 3 या ठिकाणी अ 3 आहे. एका ऑप्शनवरून किंवा एका जोडीवरून आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके, हरित क्रांती या ठिकाणी अन्नधान्य उत्पादन, सोनेरी क्रांती फळांचे उत्पादन, निळी क्रांती आपण मत्स्य उत्पादन, त्याचबरोबर पिवळी क्रांती ही तेलबियांशी संबंधित आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन 31 बघा. एकदम इझी क्वेश्चन होता हा, की बजेटवरती विचारलेला आहे. बजेटचं जे आर्टिकल आहे त्याच्यावरती, की भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश डॅश मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 112 मध्ये जे अर्थसंकल्पाची परिभाषा आहे ती कलम 112 मध्ये दिलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 32 नंबरचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आता या ठिकाणी सत्य विधान म्हणजे ट्रू कोणतं आहे, राईट कोणतं आहे, त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर, देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते, एकदम राईट. म्हणून या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 हे आहे अ. कारण की आपण दोघी स्टेटमेंट जर बघितलं, फक्त असते आणि नसतं एवढं विचारलेलं आहे. आता दोन्ही तर येणार नाही, बरोबर, यापैकी नाही हे पण नाही येणार. म्हणून या प्रश्नाचं आन्सर जे आहे फक्त अ हे या प्रश्नाचं आन्सर आहे. कारण की जीडीपी मध्ये फक्त ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये फक्त सीमे अंतर्गत कमवलेलं जे उत्पन्न असते ते काउंट केले जाते. आता जीएनपी मध्ये काय, तर जीएनपी मध्ये देशाबाहेरील नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न काउंट केलं जाते, जीडीपी मध्ये नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 33 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. आता खरे आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते ड हे आहे. म्हणजे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करत असते, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 34 नंबरचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. आता इथे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे की ऑप्शन मध्ये बघा, जे खुल्या बाजारातील व्यवहार हे जे आहे हे संख्यात्मक आहे. आता ओपन मार्केट ऑपरेशन आपण म्हणतो, हे जे आहे हे संख्यात्मक साधन आहे. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 4 म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार हे या ठिकाणी पत नियंत्रणाचं साधन नाही, गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक. ओके, आपण असं त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन 35 नंबरचा प्रश्न बघूयात. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे आपल्याला योजनेवरती हा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली आहे. बरोबर. त्याचबरोबर पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे. आता या प्रश्नाचं जे आन्सर आहे आपण या ठिकाणी आयोगाने ऑप्शन नंबर 3 हे दिलेलं आहे. पण आपण जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन अ असं देऊ शकतो. कारण की जी योजना आहे पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
ही जी आहे ही पुरस्कृत योजना नसून ही सेंट्रल सेक्टर योजना आहे. बरोबर, ही स्पॉन्सर्ड नाही. आता इंग्लिशमध्ये जर आपण वाचलं तर या ठिकाणी स्पॉन्सर्ड दिलेलं आहे. बरोबर, तर ही स्पॉन्सर्ड नाही. तर ही काय आहे, तर ही सेंट्रल सेक्टर योजना आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आयोगाने ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे. पण आपल्या हिशोबाने जर गेलं तर आपण ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर फक्त अ बरोबर असं देऊ शकतो. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर थोडंसं हॅश वरती जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. ओके, म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, तर मित्रांनो आज आपण काही 15 प्रश्न होते की ग्रुप बी च्या पेपरमध्ये आले होते. जे काही 15 प्रश्न त्यांना कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे होतं, सोपे पण होते, त्यामध्ये काही लॉजिक वरती होते, काही आउट ऑफ द बॉक्स होते जे काही आपण स्किप करायला पाहिजे होते. आउट ऑफ द बॉक्स तर काही एवढे प्रश्न नव्हतेच, त्यामध्ये आपण लॉजिक आणि कन्सेप्ट क्लिअर असल्या तर ऑटोमॅटिकली आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण आरामशीर पोहोचू शकत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्ही कशा पद्धतीने स्कोर केला आहे तो कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.